या आपल्या सायन्स कॉलेजच्या मैदानावर आज आपण इथं पाहतो आहे आणि टाळ्याच्या गजरा बघा यांना आपण साथ द्यायची. विधी सेवा प्राधिकरण नांदेड, त्याचनंतर माननीय या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर, माननीय दिलीप बनसोडे साहेब शिक्षणाधिकारी योजनाचे, माननीय माधव सरगर माध्यमिक शिक्षणाधिकारी, माननीय डॉक्टर लक्ष्मण शिंदे साहेब प्राचार्य या मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे इथं उद्घाटन इथं होत आहे. माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आदरणीय देशपांडे साहेब, त्याचनंतर माननीय बनसोडे साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी योजना, त्यानंतर माधव सलगर साहेब, या सर्व मान्यवरांच्या आणि आपले जिल्हा दिव्यांग सक्षम अधिकारी माननीय अवधूत जंजेवार साहेब यांच्या शुभ हस्ते इथं दीपपूजन होत आहे. त्यानंतर लेख आणि वित्त अधिकारी आदरणीय माननीय मीनास साहेब यांच्या सुद्धा हस्ते इथं दीपपूजन होत आहे. श्री विनोद जमदाळे, श्री स्वामी जणांना टोप्या घातल्या म्हणणार नाही मी, टोप्या परिधान केले त्यांच्यासाठी. त्याचनंतर तुमच्या आमच्यासाठी 1200 कोल्ड ड्रिंक्स इथं मागितलेले आहे. ही आगळी वेगळी इथं व्यवस्था आदरणीय गंजवार साहेबांनी केलेली. प्रस्ताविकेसाठी मी आमंत्रित करतो आहे प्रस्तावित करण्यासाठी माननीय अवधूत गंजवार साहेब. सभागृह हे जे ग्राउंड आहे ते आपल्याला दिलेले आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मंचावर उपस्थित शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय माधव सलगर सर, शिक्षणाधिकारी योजना माननीय दिलीप बनसोडे सर, समाज कल्याण अधिकारी माननीय सत्येंद्र औलवार सर, मंचावर उपस्थित इतर मान्यवर, या कार्यक्रमास उपस्थित दिव्यांग शाळेतील सर्व मुख्याध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तसेच उद्या दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सांस्कृतिक स्पर्धांचे कार्यक्रम आपण शंकरराव चव्हाण सभागृह याचे आयोजित केलेले आहे. समोर जे आपले लहान विद्यार्थी मित्र बसलेले आहेत त्यांना पाहून दोन ओळी मला आठवतात. मैदान मारण्यासाठी फक्त पंखांची गरज नसते, मैदान मारण्यासाठी फक्त पंखांची गरज नसते,
कधी कधी भरारी घेण्यासाठी जिद्दीचे बळही पुरेसे असते. शरीराच्या मर्यादेवर मात करून आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्या शरीराला मर्यादा असतात, परंतु आपल्या जिद्दीला कोणतीही सीमा नसते. त्या जिद्दीच्या बळावर आज येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अंध, मूकबधीर, मतिमंद आणि अस्थिमंद ह्या 4 प्रवर्गाच्या मिळून 75 शाळा आहेत. ह्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा आजच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग आहे. या आपल्या आजच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या प्रवर्गनिहाय, वयोगटनिहाय आणि मुला मुलींसाठी वेगवेगळ्या घेतलेला असेल जे आज इथे श्रोतेमधून पाहण्यासाठी आलेले आहेत. ज्यांना ह्या क्रीडा स्पर्धा पाहून त्यांच्या अंगी आपल्याला मी सुद्धा हे करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचा आहे. त्यासाठी आजच्या ह्या क्रीडा स्पर्धा गरजेच्या आहेत. मित्रांनो, पॅराऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे आपले खेळाडू आपल्या देशाची मान उंचवतात, त्याचा जर वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर त्यासाठी ह्या क्रीडा स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा हे एक महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे. शेवटी माझं प्रास्ताविक संपत्तीवर एकच म्हणतो, ज्याची जिद्द मोठी असे आमचे बंधू विजय बनसोडे सर आणि या सगळ्यांना म्हणजे या शिक्षण विभागाला जोडून ठेवणारे असे दुवा म्हणजे आमचे माधव सरगर साहेब. यासोबतच या दिव्यांग विभागामध्ये कार्यरत असलेले आमचे नाठे साहेब, मीना साहेब आणि जे मागच्या जवळपास 4 महिन्यापासून या दिव्यांग विभागाचा कार्यभार असे सांभाळत आहेत माझे मित्र अवधूत गंजेवार सर आणि या दिव्यांग शाळेचे सगळे कर्मचारी जे शिक्षकेतर सगळेजण जे आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांच्याशिवाय या दिव्यांगाच्या आपण प्रेरणा द्यावी. सर, नांदेड जिल्ह्यातील ज्या आपल्या 75 दिव्यांगाच्या ज्या शाळा आहेत ज्यामध्ये अंध, मतिमंद यासोबतच मूकबधीर आणि अस्थिभंग या 4ही प्रवर्गाचे त्यांच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित 2018 मध्ये जेव्हा पहिल्यांदा या स्पर्धा झाल्या होत्या आणि जेव्हा संचलन अतिशय छान विद्यार्थी करत होते, त्या संचलनातल्या प्रत्येक शाळेने स्टेटमध्ये किती प्राईज घेतलेले आहेत हे आमचे गोडबोले सर मुखगत सांगायचे. मला कित्येकदा कमाल वाटायची की या 70 शाळांचं त्यांना कसं माहिती आहे. ज्या दिव्यांग मुलाला त्याचे आई वडील सुद्धा जेवढा जीव लावत नाहीत किंवा सांभाळत नाहीत त्यापेक्षा जास्त येथील प्रत्येक कर्मचारी त्या विद्यार्थ्यांची तेवढी काळजी घेत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी झेड. नमस्कार. मंचावर उपस्थित आणि अपेक्षित आदरणीय कर्डिले साहेब, मंचावर अपेक्षित मेघना कावले मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सायन्स कॉलेजचे शिंदे सर, आमचे मित्र श्री समाज कल्याण अधिकारी औलवार सर, आमचे दुसरे मित्र श्री थोरात सर, आता सांगितलेले आमचे श्री भाते सर, दिव्यांगता क्षेत्रामध्ये कार्य करणारे कार्यकर्त्यापासून सर्व मंडळी, त्यांचं पदार्थ काही जरी असलं तरी आपला रस्ता एक आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला वारकरी संबोधतो. आपलं पद काही असू द्या, आपण त्या मार्गाने निघालो कारण आपला पांडुरंग जो आहे तिथं बसलेला आहे आणि त्यामुळे आंधळ्यात दिसत नव्हतं किती गर्दी काय विचार प्रयत्न करत होता तेव्हा ढकललं आणि तुम्ही दुसरं बाजूला मला दर्शन घेऊ द्या मध्ये कारण मी अधिकारी नाही व्हीआयपी दर्शन असतं ना. आपण जे कार्य करतो हे सगळे दृष्टिकोन असलेली माणसं आहेत, एका ध्येयाने प्रेरित झालेली माणसं आहे आणि मला असं वाटतं सर देव आहे का नाही या वादात नको पडायला. अख्खा समाज 2 ह्याच्यात विभागला, आस्तिकमध्ये आणि नास्तिकमध्ये. देव नाही असं एक माणसाने समजावून सांगितलं, भाषण दिलं, घसा करोडा होईपर्यंत त्यानं ओरडला की देव नाही आहे. इतका कंटाळा शेवटी असं म्हटला की तुम्हाला देव नाही तेव्हा कळेल देव जाणे म्हणला. मी तुम्हाला सांगाल तुम्हाला कळणार. त्यामुळे खरा देव जर कुठं असेल ना तर खरा देव संगीत आहे.
दूर मस्जिद है, चलो किसी रोटी हुए बच्चे को हसाया जाए. एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर हास्य पुरवणं याच्यासारखी दुसरी सेवा नाही. आणि धन्य भाग सेवा का अवसर पाहिजे या कार्यक्रमात. त्याच्यासाठी मी आलो सर, कोर्टात न जाती तिथे जे आलो ना, तर दीनदुबळ्यांची सेवा आहे. मी जातो याला मिटिंगला जातो, बघतो त्यांचं दुःख बघतो. एखाद्याचे अश्रू पुसण्या इतकं पुण्य काम कुठलं नाही आहे सर. तुम्हाला पगार किती आहे, तुम्हाला बेसिक किती आहे, तुमचं पदनाम किती आहे ह्याला महत्व नाही. तुम्ही किती गरजेला पडताय, किती जणांचं तुम्ही आयुष्य सुधारताय याला महत्व आहे. त्यानंतर दुसरी आहे अपेक्षा 2 आहे गोळाफेक तृतीय 100 मीटर धावणे. गोळाफेक आणि 100 मीटर धावण्यामध्ये तृतीय अपेक्षा 2 आहे. हिनं सुद्धा नासी बिजलीकर निवासी मध्यमंदिर विद्यालय हदगाव यांचे योगेश शंकर कावडे गोळाफेक मध्ये तृतीय. त्यानंतर शिवाजी शहाजी कदम हदगावचे टाळ्या वाजवा जोरात. शिवाजी शहाजी कदम 100 मीटर धावण्यामध्ये तृतीय. त्यानंतर दत्ता देवबा भारती वैभव निवासी अपंग विद्यालय खानापूर राष्ट्रीय धनुर्विद्यासाठी यांची या स्पर्धेसाठी पंजाब पतीला येथे निवड झालेली आहे. दत्ता देवबा भारती. ज्वाला पेट नाही गेली म्हणून ज्वाला पेट नाही गेली म्हणून पोरायची. या कार्यक्रमानंतर या सत्काराच्या नंतर आपल्याला शपथ घ्यायची आहे. शपथसाठी जागेवर उभं राहायचंय. त्यानंतर एक पठाण सर अंदाज मोहम्मदीरामध्ये 3-0 बक्षीस भारताला मिळून दिलेलं आहे. टाळ्या वाजवा जोरात. माननीय एअरपोर्ट साहेबांचं सुद्धा स्वागत व्हावं असे मी गंजेवार साहेबांना विनंती केलेले. जोरदार टाळ्या. दुसरा हरग्याने आणि त्यानंतर दिव्यांग खेळाडू शपथ घेतो की आज होणाऱ्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत आम्ही सर्व नियमांचे काटेकोर पालन करू. आम्ही प्रामाणिकपणे खेळ भावनेने निपक्षपातीपणे आणि आत्मविश्वासाने खेळू. विजयात नम्रता आणि प्रभावात संयम राखू. सहखेळाडू पंच आयोजक आणि प्रेक्षकांचा सन्मान करू. स्वावलंबन शिस्त समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श निर्माण करू. जय हिंद. आता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 5 वर्षे पहिलं पदक निर्माण म्हणजे पटकवलेलं आहे. दुसरं येत आहे निवासी अपंग विद्यालय एकलारा यांनी जिल्हा स्तरावर 2 पदकाची कमाई केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर निवासी अपंग विद्यालय जनार्दन नगर जिल्हास्तरीय 6 पदकाची कमाई आहे. त्याचनंतर महात्मा फुले निवासी अपंग कर्मशाळा प्रशिक्षण केंद्र अर्धापूर जिल्हास्तरीय कमाई केलेली पदकाची संख्या 4. स्वर्गीय राजीव गांधी निवासी अपंग विद्यालय किनवट जिल्हास्तरीय केलेल्या पदकाची कमाई 2. आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सोनात्या नंबर मिळाला यांनी जिल्हास्तरीयवर 6 पदकं मिळवलेली आहे. आणि
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. स्वामी विवेकानंद जिल्हा स्तरावर 5 पदकाची कमाई केलेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा पदकाची 3 दोन्हीमध्ये पदक कमाई केलेली आहे. नंदीग्राम निवासी अपंग विद्यालय काकंडी जवाहरनगर जिल्हा स्तरावर यांची कामगिरी चांगली झालेली आहे आणि 2 पदक मिळाले. अपंग निवासी विद्यालय नरसी यांनी राज्य स्तरावर सुद्धा 2 पदक यांनी खेचून आणलेले आणि जिल्हा स्तरावर 5 पदकाची कमाई केलेली आहे या नरसीच्या विद्यालयाने. जवाहरलाल नेहरू निवासी अपंग विद्यालय जिल्हा स्तरावर यांनी चांगल्या प्रकारचं प्रतिबिंब दर्शवलं होतं. 3 पदकाची कमाई केलेली होती. कार्यक्रमामध्ये पहिला नंबर पटकावण्याचं काम यांनी केलेलं आहे. जिल्हा स्तरावर पदकाची कमाई 5, राज्य स्तरावर पदकाची कमाई 3. सम्राट अशोक निवासी मतिमंद विद्यालयाचा हा चमूने चांगली आपली इथं पदकाची कमाई दाखवलेली आहे. त्यानंतर निवासी मतिमंद विद्यालय धर्माबाद जिल्हा स्तरावर पदकाची कमाई 6, राज्यस्तरीय पदकाची कमाई 1. संत विद्यालय जिल्हास्तरीय फक्त 1 पदकाची कमाई केलेली आहे. साई सेवा निवासी मध्यमंदिर काबरानगर सांस्कृतिक कार्यक्रम 2 आणि जिल्हास्तरीय पदक 5. 5 राज्यस्तरीय 2 अशी पदकाची कमाई केलेली आहे. सावित्रीबाई धने निवासी मध्यमंदिर विद्यालय उमरी जिल्हास्तरीय 5, जिल्हास्तरीय पदकाची कमाई 4. त्यानंतर प्रेरणा निवासी मध्यमंदिर विद्यालय दीपनगर मुखेड जिल्हास्तरीय पदकाची कमाई 3. छत्रपती शाहू निवासी मध्यमंदिर विद्यालय कंधार जिल्हास्तरीय पदकाची कमाई 5, राज्यस्तरीय पदकाची कमाई 1. हे छोटे छोटे आमचे बालक मान्यवरांना इथं मानवंदना देत आहेत. मान्यवर ही तेवढ्याच आपुलकीने त्यांनी RR मालपाणी मध्यमंदिर विद्यालय मगनपूर सर्वात जास्त पारितोषिक 20, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय 5. आता कालचे स्पेशल ऑलिम्पिकचे 3, सांस्कृतिक कार्यक्रम 2. RR मालपाणीचा हा चमू लाल भडक वेशामध्ये चाललेला आहे. आवाज वाढलाय. शाळा माझी आहे, हम करेंगे खुद के लिए दूसरे के लिए भी. चलो. कालिका माता निवासी मध्यमंदिर विद्यालय मुखेड जिल्हास्तरीय पदकाची कमाई 5, राज्यस्तरीय 1, सांस्कृतिक कार्यक्रम 3. बहुत ही बढ़िया मतिमंद विद्यार्थियों का प्रदर्शन रहा है. आपल्या देशामध्ये दिव्यांग विद्यार्थी कमी नाही. संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालय हानेगाव जिल्हास्तरीय पदकाची कमाई 5, राज्यस्तरीय 1. परिवर्तन निवासी मुकबधीर विद्यालय मुक्रांबाद जिल्हास्तरीय 5. हिरव्या रंगामध्ये आलेले छोटे छोटे बालक आपल्याला मानवंदना करत आहेत. त्यांची मानवंदना स्वीकारावी आणि त्यांना सुद्धा उत्साह द्यावा. त्यानंतर GP नगरकर निवासी मुकबधीर विद्यालय जिल्हास्तरीय पदकाची कमाई 9, राज्यस्तरीय दत्तळाबाई वडगर निवासी मुकबधीर विद्यालय बाराळी राज्यस्तरीय 2, जिल्हास्तरीय 5. सांस्कृतिक कार्यक्रम 3. छोटे छोटे बालक सांस्कृतिक कार्यक्रम 3. छोट्या छोट्या बालकाची मानवंदना पदकाची कमाई 7, सांस्कृतिक कार्यक्रम 3. पॅन्डॉल मध्ये या, पॅन्डॉल मध्ये आज यांची झालेली त्यांची जिल्हास्तरीय 7, राज्यस्तरीय 1. गोकुंदा किनवट निवासी मुकबधीर मुदखेड तालुका मुदखेड जिल्हास्तरीय 7, राज्यस्तरीय 1. मानवंदना देत आहे सर्व मान्यवरांना हा छोटासा चमू. पोलीस बँड पथकाची त्यांना उत्कृष्ट अति 7 मिळालेली आहे. जय शिवाजी निवासी मुकबधीर विद्यालय कंधार जिल्हास्तरीय पदकाची कमाई 2, पदकाची कमाई 3. व्यंकटेश निवासी धर्माबाद जिल्हास्तरीय 5, राज्यस्तरीय 1. निवासी मुकबधीर विद्यालय हदगाव जिल्हास्तरीय 3, राज्यस्तरीय 1. निवासी मुकबधीर विद्यालय सावरगाव पीर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 2, जिल्हास्तरीय 7, राज्यस्तरीय 1. एक सुंदरसा योग. मुकबधीर विद्यालय नांदेड जिल्हास्तरीय पदकाची कमाई 3. ग्रामीण निवासी मुकबधीर विद्यालय काळेश्वर जिल्हास्तरीय 7, राज्यस्तरीय 1.
छोटा छोटा चमू मानवंदना देण्यासाठी सज्ज झालेला आहे. मान्यवरांना इथं सलामी देत आहे. श्री राम प्रताप मालपाणी मुगबदर हृदय मगनपुरा. सर्वात जास्त पारितोषिक जिल्हास्तरीय 24, राज्यस्तरीय 3, सांस्कृतिक कार्यक्रम पहिला. सुंदर सहाय्यक नांदेडच्या इतिहासामध्ये मालपाणी विद्यालयाने घवघवीत असं यश मिळालेलं आहे. त्यानंतर हा सर्व 150 विद्यार्थ्यांची संख्या असणारा हा मालपाणी विद्यालयाचा संघ. आपल्या पंडाल मध्ये जायचंय. इथली मानवंदना झाल्यानंतर डवळे सर, सर्व समिती प्रमुख आपापल्या पंडाल मध्ये आपापले विद्यार्थी घेऊन जा आणि स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. जिल्हास्तरीय 10 गंगासागर मॅडमची ही शाळा. दोन्ही ठिकाणी यांनी बक्षिसाची लयलूट केलेली आहे. निवासी अंध विद्यालय बसरणी या शाळेने सुद्धा एक आगळा इतिहास इथं घडलेला आहे. जिल्हास्तरीय पदकाची कमाई यांची 18 आणि राज्यस्तरीय मध्ये 5 आणि नांदेड जिल्ह्याची अंधाची ट्रॉफी अंध विद्यालयाने आणली. मान्यवरांना ती अर्पण केली औलवर साहेबांना. 36 जिल्ह्यामधून 3रा क्रमांक अंधाने आणला. आणि हेच ते अंध यांच्या जीवावर आम्ही उड्या मारल्या. यांच्या जीवावर आमची छाती टराटरा फुगते. चला, अंध विद्यालय देगलूर यांनी सुद्धा राज्य स्तरावर 3 पदकं पटकवलेली आहेत. जरी कमी असेल पण गुणवत्ता जास्त दिसते. डॉक्टर हेलन केलर अंध विद्यालय यांची सुद्धा राज्य स्तरावर यांची कमाई 2 पदकाची आहे आणि जिल्हा स्तरावर यांची कमाई 8 पदकाची आहे. याचा सुद्धा समय हा चमू प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत असतो. डॉक्टर गुंडावर साहेबाची ही शाळा स्वतः समाजकार्यामध्ये उडी घेतलेली हे मान्यवर. त्याचनंतर अंध विद्यालय बोधडी, या बोधडीच्या चमूने 1960 साली स्थापन झालेली ही देशामध्ये नाव लौकिक केलेलं आहे. भारताचा अंध विद्यालयाचा वर्ल्ड कप यांनी जिंकून दिलेला आहे. त्यानंतर परवा दुबईचा सुद्धा संघ जिंकून दिलेले. जिल्हास्तरीय पदक 18, राज्यस्तरीय 5, सांस्कृतिक कार्यक्रम पहिला. सावित्रीबाई अंध मुलीची शाळा कर्मशाळा बटाळा भोकर, राज्यस्तरीय 5, जिल्हास्तरीय 18 आणि ही ढाल आणण्यामध्ये यांचा महत्वाचा वाटा होता. अंध विद्यालय शिंदे मॅडमची ही शाळा. अंध निवासी प्रशिक्षण केंद्र स्वामी समर्थ धनेगाव, जिल्हास्तरीय पदकाची कमाई 18, राज्यस्तरीय 1. अशा प्रकारे सर्व या मान्यवरांनी आपल्याला या चमूने मानवंदना दिलेली आहे. मान्यवरांनी ती स्वीकारलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आमच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. त्यांनी आम्हाला वेळ दिला. सर इकडे बघा सर. अशा प्रकारे दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते. माननीय शरदजी देशपांडे साहेब, माननीय औलवार साहेब, माननीय बनसोडे साहेब, माननीय सलगर साहेब, आमचे नंतर आमचे आयोजक आदरणीय अवधूत गंजेवार साहेब, या सर्व मान्यवरांच्या हस्ते इथं दीप प्रज्वलन होतात. माननीय यशमे महोदयाचे सुद्धा हार्दिक आभार. धन्यवाद सर. वय 8 ते 12, कमरेच्या वर दिव्यांग. महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय शिरको बालाजी बुलावरे. समोर
जोरात बोला सर. सुरती चाल पण भोजनाच्या पॅन्डलकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ नका. पॅन्डल पूर्ण झालेला आहे. तिथं उन्हामध्ये तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. त्या स्पर्धा राहिलेल्या असतील त्या प्रवर्गाच्या. माझ्या मते कर्मशाळेच्या स्पर्धा संपलेल्या आहेत. गणेश कदम सर यांच्याशी संपर्क साधा. परिचारिका जाधव मॅडम त्यांच्या साथीला आहे तिथे. करेक्ट आहे. 10-20. भोजनासाठी कोणापापल्या स्पर्धा संपवायच्या आहेत. नो घाई गडबड. शांततेत घ्या. मुलाची काळजी घ्या. त्याच्या पाण्याची व्यवस्था करा. हाँ इधर है इधर है. आमची बी घ्या की. मुली घ्यायच्या. त्याला बी दाखवले म्हणायचं लगेच. सर आरोग्याचे काही मॅडम बॉल लागायचा जोरात फेकते. आपलं आर माल पाणी राहुल राणा. हे शाळा कोणती सर? जेवणाची तिथं जागा नाही. त्याच्यामुळे तुमची स्पर्धा चालू ठेवा. तरी तर विद्यार्थीच नाहीत. सगळे विद्यार्थी जेवायला गेले. हो मागे सर का मॅडम मॅडम. हा व्हेरी गुड गुड गुड. पायापाशी आदित्य पाय बघ आधी. नाही पुढे घे थोडं पाय. पाय पुढे घे मॅडम थोडं. टाकू दे टाकू दे टाकू दे. सर का किरण सर सर का नाही काय करेल मग. त्याला म्हणलं मास्तर मागे अरे बापू हे माझ्याकडे हो घ्यायचं का चालू करायला का. अपेक्षा जाऊ नये. नाही पाय पुढे नको. अपेक्षा बॉल जाऊ नको त्याला. एक नंबर पाणी सगळं लागलं पाहिजे. येऊ दे.